नमस्कार मैत्रिणींनो, मी यामिनी सावळे. तुमचं श्री युनिक क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हेअरबो क्लिप कशी बनवायची ते अगदी कमी खर्चात फक्त 10 रुपयाच्या क्लचरमध्ये आपण बघणार आहोत, जी मीशो फ्लिपकार्टवर 150-200 रुपयाला मिळते. ते आज आपण बघणार आहोत. आपल्याला 3 साईजच्या पट्ट्या लागणार आहेत, एक 26 इंचची, एक 32 इंचची आणि एक 38 इंचची, ज्याची रुंदी आहे फक्त 4.5 इंच. तर चला तर मग आपण सुरुवात करूया. या प्रकारे आपण 3 साईजच्या या पट्ट्या घेतलेल्या आहेत. त्यासाठी आपण साईडने अशा प्रकारे मशीनच्या मदतीने आपण स्टिच करून घ्यायचं आहे. बघा, या प्रकारे दिसत असेल तुम्हाला. जर तुमच्या पट्टीचे धागे निघत असतील तर आपण अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला या 3 साईजच्या पट्ट्या लागणार आहेत. त्यानंतर सुई धागा, आणि आपल्याला 10 mm चे हे मोती लागणार आहेत. बघू शकताय तुम्हाला ज्या कलरचं बनवायचे आहे त्या कलरचे तुम्ही मोती घेऊ शकता. चला तर मग आता आपण सर्वात पहिले 26 इंचची जी पट्टी आहे लहान, ती आपण सुरुवातीला अशा प्रकारे सेंटरमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे. या प्रकारे, आणि त्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहे. बघा, तुम्हाला दिसत असेल. आधी सर्वात लहान साईजची जी 26 इंचची पट्टी आहे ती आपण घ्यायची आहे. त्यानंतर 32 इंचची घ्यायची आहे. सेम तिघही साईजच्या आपल्याला अशा प्रकारे ठेवायचे आहेत एकमेकांवर. पाहू शकता तुम्ही. आणि 38 साईजची पट्टी आपण अशा प्रकारे ठेवून घ्यायची. त्यानंतर सुई धाग्याच्या मदतीने आपण असं सेंटरमधले जे ठेवले आहेत आपण त्या पद्धतीने आपण अशा प्रकारे स्टिच करायचे हे सुई धाग्याच्या मदतीने. हे बघा, आणि अशा प्रकारे धागा खेचून घ्यायचा आहे आणि त्याला असं व्यवस्थित पॅक करायचे. व्यवस्थित टाईट करायचं आहे मैत्रिणींनो. तुम्हाला दिसत असेल. बघा, या प्रकारे त्यानंतर आपण धागा कापून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपला हा हेअरबो क्लिप तयार होणार आहे. त्यानंतर अशाच प्रकारे आपण त्याच कपड्याची अशी ही पट्टी तयार केली आहे आणि तिला या प्रकारे अशा प्रकारे लावायची. हे बघा, आणि तिलाही सुई धाग्याच्या मदतीने आपण स्टिच करायची. खूप सुंदर हा हेअरबो तयार होतो. हे बघा मैत्रिणींनो. अगदी कमी खर्चात आपण तयार करणार आहोत. हे बघा, या प्रकारे. त्यानंतर हेअरबोचे जे मिडल आहे त्या ठिकाणी आपण मोती लावायचे. हे बघा, या प्रकारे अशा प्रकारे मोती लावून घ्यायचे आहेत आपल्याला. सगळ्या साईजच्या पट्ट्यांना आपण सेंटरमध्ये अशा प्रकारे हे मोती लावून घ्यायचे. तुम्हाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दिसत असेल.
बघा मैत्रिणींनो, अशाच प्रकारे आपल्या सगळ्या ठिकाणी मोती लावून घ्यायचे आहेत। हे बघा या प्रकारे आपण सगळे मोती लावले आहेत। हे बघा तुम्हाला दिसत असेल मैत्रिणींनो। अशा प्रकारे आपला हा एरबोचा बेस तयार होतो। त्यानंतर आपण क्लिप घ्यायची। तुमच्याकडे अशी लेस असेल तर तुम्ही ही लेस लावू शकता किंवा त्याच कपड्याचं सुद्धा आपण बनवून लावू शकतो। हे बघा या प्रकारे क्लचरला ओपन करून मधून अशा प्रकारे ही लेस टाकून घ्यायची। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दिसत असेल। हे बघा मैत्रिणींनो, क्लचरच्या सेंटरमध्ये आपण अशी ही लेस टाकायची आहे। तिला अशा प्रकारे व्यवस्थित सेटिंग करून आपण सुई धागाच्या मदतीने आपण स्टिच करून घ्यायची। हे बघा या प्रकारे अशा प्रकारे तयार होणार आहे। आणि आपण हा जो बेस तयार केला आहे क्लचरचा, मी हे नेटचे कापड घेतलेले आहे ब्लॅक कलरचे, बघू शकताय तुम्ही। आणि हा क्लचरवर आपल्याला हे लावायचं, पाहू शकताय। अशा पद्धतीने हा क्लचर ओपन करायचा आहे। त्याला आधी आपण असं सेट करून घ्यायचं आहे। हे बघा या प्रकारे अशा प्रकारे सेट करायचं आहे। आपण क्लचर ओपन करू। त्यानंतर या ठिकाणी आपण दिसते तुम्हाला, या ठिकाणी आपण आता 7000 हा ग्लू आहे तो आपण लावून घ्यायचा आहे। हे बघा या प्रकारे अगदी कमी खर्चात ही एरबो क्लिप तयार होणार आहे मैत्रिणींनो। हे बघा या प्रकारे आपण अशी ग्लूच्या मदतीने चिपकून घ्यायची। हे बघा या प्रकारे दुसऱ्याही साईडला ओपन करून ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी आपल्याला ही अशा प्रकारे ग्लू लावून या प्रकारे चिपकून घ्यायचे। बघा या प्रकारे बघा दिसत असेल तुम्हाला। अवघ्या फक्त 10 मिनिटात आपली ही क्लिप तयार होते मैत्रिणींनो। हे बघा या प्रकारे खूप सुंदर अशी केसात बसते, खूप छान पद्धतीने एकदम सुंदर अशी ही केसांना शोभून दिसते। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला कमेंट करू शकता की जेणेकरून मी तुमच्या कमेंटला नक्की रिप्लाय करेल।